हॅलो, मी पियुष वर्धन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं होतं की 10 ऑगस्टला ऑफिशियली सगळ्या साईटवरती याचं नोटिफिकेशन जर आलं तर ते एक ऑफिशियल ॲड म्हणून कन्सिडर केलं जाईल. आणि इथं मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देईल. जेव्हा आपण RRBची साईट चेक करतो कुठल्याही, तर मी इथे मुंबईची RRB साईट चेक करतो. इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही चेक करू शकता. CEN 04/2024 पॅरामेडिकल पोस्ट. याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जी मुंबईची जी RRBची व्हॅकन्सी आहे किंवा जे PDF आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथे मी डाउनलोड करतो आहे. आणि अशा प्रकारची जी ऑफिशियल रिक्रुटमेंटचं जे PDF आहे किंवा जी जाहिरात आहे तुम्ही इथं बघू शकता, ती सेपरेट मुंबई या रिजनची आहे. तर इथे तुम्हाला फार्मसीच्या जागा तुम्ही चेक करू शकता. फार्मासिस्ट, एंट्री ग्रेड आणि टोटल 246 पोस्ट तुम्ही इथं चेक करू शकता. म्हणजे हे ऑफिशियली आता इथे प्रूव्ह झालेलं आहे की हे नवीन जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे CEN 04/2024 ही खरंच पॅरामेडिकलमध्ये RRBच्या पोस्ट निघलेल्या आहेत. तिथे तुम्ही बघू शकता डेट 12 ऑगस्ट 2024. तर आजच्याच डेटला हे इथं नोटिफिकेशन साईटवरती पब्लिश झालेलं आहे. ऑलरेडी काही दिवसापूर्वीच आपल्याला हे नोटिफिकेशन व्हायरल होत असताना टेलिग्राम चॅनलवरती आपण बघितलेलं आहे. आता डिटेलमध्ये जी पूर्ण ॲड आहे RRB पॅरामेडिकल पोस्ट, त्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरचे किती पोस्ट आहेत, एलिजिबिलिटी काय आहे, सगळ्या ज्या महत्त्वाच्या हायलाईट्स आहेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. बाकी 1 बाय 1 सिलेबस असेल, बाकीची बुकलिस्ट असेल, मागचा 2019चा पॅटर्न कसा होता आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 व्हिडिओमध्ये मी कव्हर करायचा प्रयत्न करेल. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपल्याला फॉर्म भरण्यासाठी कोण कोण एलिजिबल आहे, फ्रेशर विद्यार्थी एलिजिबल आहेत का, एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील त्या महत्त्वाच्या हायलाईट्स तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर जवळपास 40 पेजेसचं हे PDF आहे. तुम्ही बघू शकता. सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन CEN नंबर 04/2024. मागची 03/2024ची जी रिक्रुटमेंट आहे ती झाली होती. आता ही नवीन रिक्रुटमेंट आहे. ह्या महत्त्वाच्या डेट्स आपण इथं मी तुमच्याशी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या होत्या. पुन्हा एकदा आपण इथं तुमच्याशी मी ह्या गोष्टी शेअर करेल की कुठल्या महत्त्वाच्या तारखा आहेत, त्याचबरोबर याची महत्त्वाची एलिजिबिलिटी काय आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. जी ओपनिंग डेट आहे ॲप्लिकेशनची ती आहे 17 ऑगस्ट 2024 आणि फॉर्म संपणार आहेत 16/9/2024. जवळपास तुम्हाला 1 महिना दिलेला आहे. एका महिन्यामध्ये तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे करेक्शन असतील तुमच्या फॉर्ममध्ये तर ते 17/9 ते 26/9 या महत्त्वाच्या दिवसामध्ये तुम्हाला ते करेक्शन तुमच्या फॉर्ममध्ये ज्याहीच काही चुका असतील, काही मिस्टेक्स असतील तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण पोस्ट बघूया आपली फार्मसी ऑफिसरची. त्याचं पे स्केल बघूयात. त्याच्यानंतर मेडिकल स्टँडर्ड कुठल्या कॅटेगरीमध्ये ती पोस्ट येते, त्याचं एज लिमिट काय असणार आहे आणि टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी असणार आहे. तर खाली आल्यानंतर तुम्हाला 13 नंबरला आपली फार्मसी ऑफिसरची पोस्ट बघायला भेटेल. फार्मासिस्ट एंट्री ग्रेड या नावाने आहे. CPC 7 प्रमाणे तुमचं इथं पेमेंट जाईल. 29,200पासून तुमचं पेमेंट स्टार्ट होईल. जर आपण एज बघितलं महत्त्वाचं तर 20 ते 38 तुम्हाला एज लिमिट याच्यामध्ये बघायला मिळेल. म्हणजे मिनिमम ज्यांचं वय 20 वर्ष आहे आणि मॅक्सिमम ज्यांचं वय 38 वर्ष आहे, हे सगळे विद्यार्थी किंवा लोक या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर जर व्हॅकन्सीचा आपण विचार केला तर 246 तुम्हाला टोटल फार्मासिस्टच्या व्हॅकन्सी या ओव्हरऑल जेवढेही रिजन RRBचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला 246 एवढ्या व्हॅकन्सी बघायला मिळतील. त्याच्याप्रमाणे जे वेगवेगळे रिजन आहेत जसं की मुंबई आहे किंवा बाकीचे जे रिजन आहेत त्याच्यामध्ये त्या व्हॅकन्सी डिव्हाइड केल्या जातील. पण टोटल 246 व्हॅकन्सी तुम्हाला या ॲडमध्ये बघायला भेटतील. तर लक्षात आलं. वयाची जर विचार केला तर 20 ते 38च्या रेंजमधील जेवढे विद्यार्थी आहेत त्यावेळेचे अप्लाय करू शकतात आणि जवळपास 246 व्हॅकन्सी याच्यामध्ये आहेत. खाली आल्यानंतर महत्त्वाच्या आणखीन गोष्टी आपण चेक करूयात. बाकी एज लिमिट किंवा रिलॅक्सेशन तुमच्या कॅटेगरीनुसार ते व्हॅरी होईल. आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी जेही महत्त्वाच्या गोष्टी आहेत फक्त त्या महत्त्वाच्या हायलाईट तुमच्याशी मी शेअर करेल. बाकी सिलेबस असो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते जसे तुमच्या मनामध्ये डाऊट्स असेल तसे मी तिथं क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आता आपली जी पोस्ट आहे ती C2मध्ये येते. त्याच्यामुळे फिजिकली फिटनेसच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते इथून तुम्ही चेक करू शकता. ह्या गोष्टी मायनर आहेत. याचा तुम्हाला रिक्रुटमेंटवरती त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही. त्याच्यानंतर बाकी नॅशनॅलिटी वगैरे काही बघण्याची आवश्यकता नाही. एज लिमिट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मिनिमम आणि मॅक्झिमम किंवा जे रिलॅक्सेशनच्या गोष्टी आहेत एज लिमिटच्या तर ते इथून तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत. आता इथं तुम्ही चेक करू शकता. ओपनचे किंवा EWSचे विद्यार्थी आहेत त्यांचं जी एज लिमिट आहे ती तुम्हाला दिलेली आहे. लोअर काय पाहिजे किंवा अप्पर लिमिट काय पाहिजे ह्या महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत. याच्या अगोदरचा किंवा नंतरचा तुमचा जन्म नसायला पाहिजे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या इथं तुम्हाला डेट दिल्या आहेत. ते तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे. तुम्ही या चार्टमध्ये त्या गोष्टी सगळ्या
चेक करू शकता. एज रिलॅक्सेशनचा जर विचार करायचा झाला तर खाली कॅटेगरी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मॅक्झिमम एज लिमिट तुम्हाला किती तुम्ही फॉर्म भरू शकता एज लिमिटपर्यंत ते दिलेलं आहे. तर SC आणि STचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे हे 5 वर्ष तुम्हाला 38 वर्षामध्ये 5 वर्ष ॲड करायचे आहेत. तर ते तुमचं मॅक्झिमम एज रिलॅक्सेशन येईल तिथपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर OBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षाची रिलॅक्सेशन तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे 38 वर्षामध्ये तुम्हाला 3 वर्ष ॲड करायचे आहेत आणि जे कॅल्क्युलेशन येईल त्याच्यामध्ये तुम्ही तिथपर्यंत किंवा त्या एज लिमिटपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. एक सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी, ओपनसाठी, OBCसाठी, SC SCसाठी अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन दिलेले आहेत. त्याच्यानंतर फिजिकली चॅलेंज जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर तुमच्या कॅटेगरीप्रमाणे किंवा ज्याही गोष्टी असतील ते तुम्हाला इथून तुमचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे या चार्टमधून. इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला एक्झामची फीस दिलेली आहे. ओपनसाठी 500 रुपये फीस आहे, कॅटेगरीसाठी 250 रुपये तुम्हाला इथं फीस बघायला मिळेल. ते तुम्ही ऑनलाईन इथं पे करू शकता. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आणखी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं चेक करायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुमची CBT होणार आहे, जी ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. तर त्याचा नेमका पॅटर्न कसा असेल तर प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे जे तुमचं डोमेनचे सेक्शन असणार आहे किंवा जे फार्मसीचे प्रश्न विचारले जातील तर ते तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे 70 प्रश्न तुमचे हे फार्मसीवरती विचारले जातील आणि त्याला 70 मार्क असतील. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असे 70 फार्मसीचे प्रश्न आणि त्याला 70 मार्क. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसवरती 10 प्रश्न असतील त्याला 10 मार्क. जनरल अर्थमॅटिक अँड जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग त्याच्यासाठी 10 प्रश्न 10 मार्क. जनरल सायन्सवरती 10 प्रश्न आणि 10 मार्क. अशी टोटल 100 प्रश्नाची आणि 100 गुणाची तुमची एक्झाम होईल. 2019 जर आपण पेपरचा विचार केला तर अशाच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला फार्मसिस्टसाठी RRBने विचारलेला होता. त्याच्यामध्ये टेक्निकलचे 70 प्रश्न असतील आणि बाकीचे जे प्रश्न असणार आहेत ते असणार आहे तुमचे 30 प्रश्न. आपला जो जिल्हा परिषदचा किंवा आरोग्य विभागाचा पॅटर्न असतो तो 60-40 असतो. म्हणजे 60 मार्काचं फार्मसी आणि 40 मार्काचे अदरचे प्रश्न. तसं याच्यामध्ये 70 मार्काचं फार्मसी आणि 30 मार्काचे बाकीचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये जनरल सायन्स, त्याच्यानंतर तुमचं अर्थमॅटिक आणि जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग आणि जनरल सायन्स अशा प्रकारचे 3 सेक्शन जे लिहिले त्यांना 10-10 मार्क असे 30 मार्क अदर आणि 70 मार्काचं फार्मसी. तर लक्षात आलं हा पॅटर्न आहे. निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला इथं 1/3 बघायला मिळेल. नॉर्मलायझेशनसुद्धा फॉर्म्युला तुम्हाला इथं दिलेला आहे. जसं आपलं आरोग्य विभागामध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये TCSनं किंवा RRBनं तुम्हाला नॉर्मलायझेशन केलं तर त्याच प्रकारचा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याच्यावरती मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ देईल. ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कसं अप्लाय करायचं आहे, जेव्हा फॉर्म ओपन होतील तेव्हा तुम्हाला मी एक फॉर्मसुद्धा भरून दाखवेल. जे महत्त्वाचे तुमचे डिपार्टमेंट आहेत किंवा वेगवेगळे जे RRBचे विभाग आहेत, कुठल्या विभागामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्या महत्त्वाच्या इथं वेबसाईट त्यांनी दिलेल्या आहेत. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. पहिल्यांदा आपल्याला आपल्या कॅटेगरीला कुठं जागा आहे, कुठं आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. जसं जिल्हा परिषदला तुम्हाला मी सांगितलं होतं की जिल्ह्यानुसार कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, कुठे फॉर्म भरला तर आपल्याला त्याचा बेनिफिट होईल, कुठं मेरिट कमी येण्याची शक्यता असेल किंवा कुठं आपल्याला सिलेक्शन होण्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत बाकीच्या कंपॅरिझनमध्ये. तर तसंच प्रकारचं जेव्हा नोटिफिकेशन सेपरेट येईल तेव्हा तुम्हाला मी प्रत्येक विभागावरती एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की माझ्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आणि मी कुठं अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आता आपण फॉर्मची सगळ्यात महत्त्वाची बेसिक इलिजिबिलिटी चेक करूया की नेमकं कुठले असे विद्यार्थी आहेत, फ्रेशर असो किंवा बाकीचे जे यासाठी पात्र आहे. खाली आल्यानंतर आपल्याला आपली पोस्ट इथं चेक करायची आहे. 11 नंबरला तुम्ही चेक करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला एज लिमिटचं बाकीच्या गोष्टी आपण चेक केलेल्या आहेत, पे स्केल चेक केलेला आहे. आता आपण इलिजिबिलिटी फॉर्मची इथं चेक करूया. इथं आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता शेवटच्या कॉलममध्ये 10+2 म्हणजे तुमची 12वी सायन्समध्ये झालेली पाहिजे. डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम द रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मसिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. तर तुमचं 12वी सायन्स झाल्यानंतर तुमचा एक तर डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला पाहिजे. तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला पाहिजे, ते कंपल्सरी आहे. तुमच्याकडे PCIचं रजिस्ट्रेशन पाहिजे, तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला हवेत आणि तुमचं डिप्लोमा झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर बॅचलर डिग्री इन फार्मसी B.Pharm फ्रॉम द रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948.
किंवा तुम्ही बी फॉर्म झालेली पाहिजे, तुमची डिग्री झालेली पाहिजे आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला पाहिजे. 2 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे किंवा 4 वर्षाची तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही दोन्ही विद्यार्थी डिप्लोमाचे किंवा डिग्रीचे या पोस्टसाठी इलिजिबल आहात. तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. फ्रेशर सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मासिस्ट असायला हवे. तुमचं जे PCIचं रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. लक्षात येते अशा प्रकारची महत्त्वाची एलिजिबिलिटी होतील. एज लिमिट सांगितली तुम्हाला, नंबर ऑफ पोस्ट सांगितले आणि कुठले कुठले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. हे सगळ्या गोष्टी आपण इथं क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. सिलेबस सांगितलेला आहे मी 30 आणि 70 अशा प्रकारचा सिलेबस आहे. तर खाली आल्यानंतर तुम्हाला आता इथून जेही महत्त्वाचे रिजन्स असतील तर त्या रिजननुसार तुम्हाला इथं व्हॅकन्सी बघायला मिळतील. आता खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अहमदाबादचा रिजन तुम्ही चेक करू शकता. तर इथे किती जागा आहेत तर तसं इथं दिलेलं आहे. तर थोडक्यामध्ये आपण ते शॉर्टमध्ये तुम्हाला मी फक्त व्हॅकन्सी सांगेल आणि नंतर तुम्हाला कॅटेगरीनुसार मी व्हॅकन्सी डिस्कस करेल. अहमदाबादचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास फार्मसीचं सेक्शन इथं तुम्ही चेक करू शकता. ओपनसाठी 10 जागा आहेत, SCसाठी 1 जागा आहे, STसाठी 1 जागा आहे, OBCसाठी 4 जागा आहेत आणि EWSसाठी 2 जागा आहेत. टोटल जर जागा आपण विचार केला तर टोटल 18 जागा तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनची 1 जागा आहे, रेग्युलरमध्ये 1 आहे. अशा प्रकारचं तुम्हाला डिव्हायडेशन इथं RRB अहमदाबादमध्ये फार्मसी ऑफिसर या पोस्टचं बघायला मिळेल. टोटल 18 जागा तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर RRB प्रयागराजमध्ये जर आपण विचार केला फार्मसिस्टचा तर याच्यामध्ये तुम्ही चेक करा. प्रयागराजमध्ये तुम्हाला टोटल जागा तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला डिटेलमध्ये मी रिजननुसार याच्या व्हॅकन्सी देईलच पुन्हा एकदा. अजमेरमध्ये इथं चेक करू शकता. अशा प्रकारच्या टोटल 7 व्हॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. RRB बँगलोरमध्ये विचार केला तर टोटल 27 व्हॅकन्सी आहेत. भोपाळमध्ये जर विचार केला तर टोटल 3 व्हॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर भुवनेश्वरमध्ये बघितलं तर 9 व्हॅकन्सी तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर चंदीगड त्याच्यामध्ये टोटल 8 व्हॅकन्सी आहेत. चेन्नईमध्ये बघितलं तर फार्मसी ऑफिसरचे 31 जागा आहेत. त्याच्यानंतर गोरखपूरमध्ये तुम्ही चेक करू शकता टोटल 12 जागा आहेत. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे श्रीनगरमध्ये अशा प्रकारच्या जवळपास 6 ते 7 जागा तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर कोलकाता आहे. कोलकात्यामध्ये सुद्धा जवळपास 21, 16 आणि 1 अशा प्रकारच्या टोटल तुम्ही जागा इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर RRB मालदा याच्यामध्ये टोटल तुम्ही इथं चेक करू शकता 7 जागा आहेत. त्याच्यानंतर इथं आपली मुंबई RRB मुंबई याच्यामध्ये टोटल तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारच्या 3 कॅटेगरीमध्ये 23, 8 + 1 अशा प्रकारच्या व्हॅकन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर मुझफ्फराबाद आहे, तुमचं पटना आहे, तुमची रांची आहे, त्याच्यानंतर सिकंदराबाद आहे, सिलगुरी आहे. अशा प्रकारचे जेवढेही रिजन आहे तिथे तुम्हाला तुमच्या फार्मसी ऑफिसरच्या कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारचा खाली तुम्ही सिलेबस चेक करू शकता. थोडक्यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे आणि मला वाटतं 2019चा जर आपण सिलेबस चेक केला तर तशाच प्रकारचा सिलेबस तुम्ही ते चेक करू शकता. फार्मसिस्ट 11 नंबरला तुम्हाला त्याची पोस्ट आणि त्याचा सिलेबस दिलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जवळपास सब्जेक्टचे नावं थोडक्यामध्ये मेन्शन करायचं इथं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, फार्मास्युटिकल ॲनालिसिस, फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यानंतर रेमेडियल बायोलॉजी अँड रेमेडियल मॅथमॅटिक्स, फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, पॅथोफिजिओलॉजी, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी, एन्व्हायरमेंटल सायन्स, फिजिकल फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, मेडिकल केमिस्ट्री, फार्मॅकॉलॉजी, फार्मकोग्नोसी, हायड्रोकेमिस्ट्री, इंडस्ट्रियल फार्मसी, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स, हर्बल ड्रग्स टेक्नॉलॉजी, बायोफार्मास्युटिक्स, फार्माकोकायनेटिक, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी, क्वालिटी ॲश्युरन्स, instrumental method of analysis, pharmacy practices, novel drug delivery system, biostatics and research methodology, social and preventive pharmacy, pharma marketing management, pharmaceutical regulatory science, pharmacovigilance, quality control, standardization of herbals, computer aided drug designs, cell and molecular biology, cosmetic science, experimental pharmacology, advanced instrumentation techniques, dietary supplements and nutraceuticals. तर बऱ्यापैकी तुमचं डिप्लोमा, तुमचं डिग्री आणि तुमचं M.Pharmacy म्हणजे डिप्लोमापासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे M.Pharmपर्यंत सर्व सब्जेक्टचा तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्क्लुडेशन यावर्षी तुमच्या RRBने केलेलं आहे. याच्यामधले काही जे बेसिक सब्जेक्ट तुम्ही चेक करू शकता ते डिप्लोमाचे आहेत. त्यातले काही सब्जेक्ट तुमचे B.Pharmacyचे म्हणजे डिग्रीचे आहेत आणि काही सब्जेक्टचा जर किंवा पॉईंटचा जर आपण विचार केला तर ते M.Pharmच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. काही महत्त्वाचे सब्जेक्ट किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या सिलेबसमध्ये RRBने यावर्षी कवर केलेले आहे. तर बऱ्यापैकी एवढा तुमचा सिलेबस आहे आणि एवढा सिलेबस तुम्हाला टेक्निकलसाठी
तुम्हाला कवर करायचं आहे. आणि बाकीच्या ज्या नॉन टेक्निकलच्या गोष्टी ते तुम्ही यूट्यूबवरती किंवा कुठल्याही एक बेसिक पुस्तकातनं त्या गोष्टी करू शकता. तुम्हाला त्याच्यावरती डिटेलमध्ये मी पुस्तकाची लिस्टसुद्धा शेअर करेल. कॉमन फॉर ऑल द पोस्ट जे तुमचं 30 मार्काचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये जनरल अर्थमॅटिक रिझनिंग असेल किंवा जनरल इंटेलिजन्स टेस्ट असेल किंवा जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स, तर त्याच्यावरती काय सिलेबस असेल तो तुम्हाला इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर जनरल अर्थमॅटिकमध्ये एवढ्या प्रकारचा सिलेबस तुम्ही चेक करू शकता, एवढ्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगमध्ये एवढे महत्त्वाचे टॉपिक्स कवर केलेले आहेत. जनरल सायन्समध्ये हा सिलेबस त्याने कवर केला आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर, जिओग्राफी, हिस्ट्री ही तुम्ही चेक करू शकता. आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स अप टू 10th स्टँडर्ड CBSE सिलेबस. 10वीपर्यंतचं जे CBSE सिलेबस आहे CBSEचं, तर त्याच्यावरती बेसवर तुमचं हे जनरल सायन्सचा सेक्शन असेल. तर हा असेल तुमच्याला 30 मार्कसाठी. वरचं फार्मसी 70 मार्क आणि हे तुमचे 30 मार्क, अशी 100 मार्काची तुमची परीक्षा होईल. आणि हा पूर्ण सिलेबस डिटेलमध्ये तुम्ही इथून चेकआउट करू शकता. बाकी खाली महत्त्वाचे सर्टिफिकेट्स दिलेले आहेत OBCसाठी, जे विद्यार्थी OBC नॉन क्रिमिनलमध्ये आहेत त्यांच्यासाठी, आणि डिक्लेरेशन, आणि खाली काही महत्त्वाचे 2-3 फॉर्मॅट तुम्ही इथे चेक करू शकता. तर अशा प्रकारचं ओव्हरऑल जवळपास 40 पेजेसचं हे पूर्ण PDF आहे, ज्याच्यामध्ये टोटल जर आपण फार्मसी ऑफिसरचा विचार केला तर 246 पोस्ट तुम्हाला बघू शकतात. पुन्हा एकदा 2 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण या 40 पेजेसचं रिव्हिजन करून देईल. फार्मसी ऑफिसरच्या 246 पोस्ट आहेत RRBमध्ये सर्व विभागामध्ये. डिप्लोमाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, B.Pharmचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, M.Pharmacyचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. कुठलाही एक्सपिरियन्स तुम्हाला असण्याची आवश्यकता नाही. फ्रेशर विद्यार्थीसुद्धा हा अप्लाय करू शकतात. फक्त तुम्ही एक रजिस्टर्ड फार्मासिस्ट असायला पाहिजे. वय 20 वर्ष पाहिजे कमीत कमी, आणि मॅक्झिमम 38 वर्ष ओपनसाठी. बाकी कॅटेगरीसाठी 5 वर्ष, 3 वर्ष, बाकीच्या आणखीन वेगवेगळ्या सब कॅटेगरी असतील त्याच्यासाठी तुमचं रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये आहे. जवळपास 40 ते 42 वर्ष तुमचं आरामशीर कॅटेगरीमध्ये असेल तुम्ही, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. फार्मसीचे 70 प्रश्न असतील, बाकीचे 30 प्रश्न असतील, असे 100 मार्काची तुमची परीक्षा होईल. एका प्रश्नाला 1 मार्क असतील, म्हणजे 100 प्रश्न 100 गुणाची एक्झाम, आणि निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे 1/3. अशा प्रकारचा टोटल एक जो ओव्हरव्ह्यू आहे पूर्ण ह्या ॲडचा अशा प्रकारचा आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की कोण कोण यासाठी इलिजिबल आहे. एकूण सर्व ज्याही महत्त्वाच्या हायलाईट्स आहेत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता कुठल्या RRBच्या विभागामध्ये किती जागा आहेत, कॅटेगरीला किती जागा आहेत, आपल्याला कुठं फॉर्म भरायचा आहे, कुठे आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो, तर ह्या जसं मला जिल्हा परिषदला मी ॲनालिसिस देत होतो चार्टमध्ये, तशाच प्रकारचं ॲनालिसिस तुम्हाला 1 बाय 1 व्हिडिओमध्ये देईल. त्याचबरोबर फॉर्म जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्हाला एखादा फॉर्म भरून दाखवेल, लाईव्ह कसा फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्ही कुठे चुकणार नाही. त्याच्याबरोबर मागचं 2019च्या दोन्ही पेपराचं ॲनालिसिस देईल, कसे प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर बुकलिस्टवरती व्हिडिओ देईल, आणि ज्याही तुमच्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्याच्यावरती एक प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपामध्ये एखादा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारचं पूर्ण नोटिफिकेशन होतं. महत्त्वाची खूप दिवसानंतर 2019 नंतर ही अपॉर्च्युनिटी आपल्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित दिवसाचं मॅनेजमेंट करा. जेव्हा ही ॲड क्लोज होईल तेव्हा जवळपास 1 ते 2 महिन्याचा वेळ असेल, म्हणजे इथून जर आपण विचार केला तर जवळपास 2-2.5 महिने आपल्या हातामध्ये असू शकतात. त्या 2-2.5 महिन्यामध्ये प्रॉपर आपण व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच आपण ही पोस्ट इथं क्लिअर करू शकतो. बाकी तुमच्या मनात काही अडचणी असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्रामचं चॅनल आहे आपला आयडियल फार्मसी कोचिंग, तिथे तुम्ही मला जॉईन करू शकता. असेच एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे अपडेट तिथे मी तुम्हाला वेळोवेळी शेअर करत असतो. त्याचबरोबर आता महत्त्वाचा सिलेबसमधील काही महत्त्वाचे पॉईंट्स, काही महत्त्वाच्या नोट्स, काही महत्त्वाचे PDF हे सगळे मी तिथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला या यूट्यूब चॅनलवरती आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती आयडियल फार्मसी कोचिंग तुम्ही जॉईन करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा येणाऱ्या एक्झाममध्ये बेनिफिट. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे प्रश्नाचं ॲनालिसिस करायचं असेल, RRBच्या 2 प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर बाकीच्या स्टेटमध्ये झालेल्या सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम, सगळ्या महत्त्वाच्या एक्झामचं सब्जेक्ट वाईज मी सेपरेशन केलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये, जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सेपरेट करून दिलेल्या आहेत. फार्मसीचं सेक्शन असेल, नॉन फार्मसीचं सेक्शन असेल, तर सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 5,500 MCQपेक्षा जास्त MCQ तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. आणि हे पुस्तक तुम्हाला Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही येणाऱ्या RRBच्या एक्झामसाठी याला परचेस करू शकता. नक्कीच तुम्हाला याचा येणाऱ्या RRBमध्ये बेनिफिट होईल. बाकी काही अडचण असेल, काही समस्या असतील मागवताना, तर मला तुम्ही नक्कीच टेलिग्राम चॅनलवरती, या कमेंटवरती किंवा या यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.